नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 आणि 5 इयर्स 2025 ची अप्रूव्ह कॉलेजेस लिस्ट ही पब्लिश झालेली आहे. त्यामध्ये आपण तुमच्या कॉलेजची फीज आपण बघणार आहोत. अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये जी फीज आपल्याला दाखवत आहे, ती फीज सेम असणार आहे की डिफरंट असणार आहे? त्याची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यानंतर त्या कॉलेजेसमध्ये टोटल इनटेक सीट्स किती असतात? त्या कॉलेजची नॅकची ग्रेडिंग किती आहे? म्हणजे A+ आहे का? ए आहे का? बी आहे का? या पद्धतीची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यानंतर अनेक काही इन्फॉर्मेशन आहे, ज्या अप्रूव्ह कॉलेजेस लिस्टमध्ये आपल्याला चेक कराव्या लागतात. त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे? आता आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर आपण नॉर्मली ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या अगोदर मी तुम्हाला सांगत आहे, की तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला मी घेऊन येत असतो. ठीक आहे? सो नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये आपण 25-26 यामध्ये ओपन केलेलं आहे. त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये LLB 5 इयर्स स्टुडंट असतील, आणि LLB 5 इयर्सवरती क्लिक करायचं आहे. LLB 3 इयर्सचे स्टुडंट असतील, त्यांनी LLB 3 इयर्स यावरती क्लिक करायचे आहे. जी प्रोसेस मी सांगणार आहे, ती सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. यावरती समजा क्लिक केलं LLB 3 इयर्समध्ये, तर इथे तुम्हाला दिसत आहे कॉलेज लिस्ट. सेम तुम्हाला LLB 5 इयर्समध्ये पण सुद्धा तुम्हाला सेम चेक करायचं आहे. कॉलेज लिस्ट अप्रूव्ह कॉलेजेस कॉलेजेस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिलेक्ट युनिव्हर्सिटी. ज्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला अप्लाय करायचे आहे, ती ही युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईमध्ये मला अप्लाय करायचं आहे, आणि जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, ते समजा मला सिलेक्ट करायचं आहे. तर गव्हर्नमेंट सिलेक्ट करा. मीडियम इंग्लिश पाहिजे तर इंग्लिश सिलेक्ट करा, आणि याच्यामध्ये को एज्युकेशन किंवा गर्ल्स यावरती सिलेक्ट करा. आता ऑल जर सिलेक्ट केला आपण, यामध्ये सर्चवरती क्लिक केलं, तर एकच कॉलेज आहे जो गव्हर्नमेंट आहे. तो गव्हर्नमेंट लॉ कॉलेजेस आहेत. ठीक आहे. म्हणजे पूर्ण फंडिंग याच्यामध्ये गव्हर्नमेंट देत असते. ठीक आहे. गव्हर्नमेंट एडेडमध्ये जर आपण बघितलं, तर गव्हर्नमेंट एडेडमध्ये 80-20 हा क्रायटेरिया असतो. 80% समजा गव्हर्नमेंट देत असेल, तर 20% कॉलेजेसला प्रोव्हाईड करावं लागतं. म्हणजे कॉलेजेस स्वतः त्यामध्ये करत असते. सिलेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस बघायचे असतील, किंवा तुम्हाला जे युनिव्हर्सिटीचे बघायचे आहेत, त्या युनिव्हर्सिटीमध्ये मला क्लिक करायचं आहे, आणि सर्चच्या बटनवरती क्लिक करायचं. तुम्हाला जे काही कॉलेजेस आहेत, ते तुम्हाला यामध्ये दिसून येतील. आता मला मुंबई युनिव्हर्सिटीचा कॉलेज चेक करायचं आहे, आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट एडेड जर बघायचं आहे, तर मी एक कॉलेज याच्यामध्ये चूज करत आहे, जो की विद्याप्रसारक मंडळ ठाणे, जो की गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तो मी यामध्ये ट्राय करतोय. सो याच्यामध्ये आय बटन तुम्हाला दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारची विंडो तुम्हाला ओपन होईल. त्या विंडोमध्ये पूर्ण तुम्हाला ॲड्रेस असणार आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ॲड्रेस, त्यांचं सर्व नेम वगैरे जे काही प्रॉपर आहे, ते तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे. कॉलेजचं टायमिंग जर इथे बघितलं 1 to 9 PM आहे. बट ॲक्चुअल याचं कॉलेजचं जे टायमिंग आहे 2:30 to 7 आहे. ओके. सो या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतरच तुम्हाला या गोष्टी संपूर्णपणे माहिती पडतात ॲक्चुअलमध्ये. ह्यामध्ये कॉलेजचा टायमिंग जो दिलेला आहे, तो इनकरेक्ट आहे. तो तुम्हाला सांगतोय मी. त्यानंतर जर नॅकची ग्रेडिंग जर बघितली, तर नॅकची ग्रेडिंग ही बी आहे. म्हणजेच चांगले कॉलेज आहे. टीचिंग फॅसिलिटी पण चांगल्या आहे, आणि व्हॅलिडिटी जर आपण यामध्ये बघितलं, तर 2028 पर्यंत हे सायकल नॅकचं ग्रेडिंगचं आहे. फॅकल्टीमध्ये पर्मनंट 8 आहेत, व्हिजिटिंग 6 आहेत, टेम्पररी 2 आहेत. ओके. जे पर्मनंट आहेत, त्यामधले पण टीचर्स हे चांगले आहेत. हॉस्टेल डिटेल्स यामध्ये नाही आहे. प्रिन्सिपलचं जे काही डिटेल्स आहे, ते तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं इन्फॉर्मेशन, त्या अप्रूव्ड कॉलेजेसमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती पडून जाईल. मेन जे आपल्याला बघायचं आहे, जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये हा गव्हर्नमेंट एडेड आहे का, हे इम्पोर्टंट आहे. आणि टोटल इंटेक सीट्स किती आहेत? 240, म्हणजे एवढ्या सीट्स त्या कॉलेजेसमध्ये फिल करणार आहेत. मेन जे इम्पोर्टंट आहे फीज डिटेल. तर यामध्ये फीज किती दिलेली आहे? 6,870.
ट्युशन फी आहे 1500 आणि अदर युनिव्हर्सिटी चार्जेस फीज 5370. स्टुडंटला वाटणार आहे की हीच फीज आहे, सो हीच फीज आपण पे करायची आहे. पण असं नाही आहे. यामध्ये फीज जे काही आहे, ती दरवर्षी ही म्हणजे चेंजेस होत असतात. ओके. आता जर ही फीज जर आता बघितली नॉर्मल आत्ताची जी फीज आहे, नियर बाय 13K पर्यंत ही फीज तुमची असणार आहे. ओके. 13K पर्यंत ही फीज आहे. म्हणजेच इथं जर तुम्हाला फीज जर याच्यामध्ये जर तुम्हाला कोणतीही फीज कोणत्याही कॉलेजचं जर तुम्ही बघितलं असेल, तर त्याच्यामध्ये 4,000 to 5,000 एक्स्ट्रा तुम्ही पकडून चाला. ठीक आहे. कारण की याच्यामध्ये जो डेटा आहे, तो कधी-कधी फी स्ट्रक्चरमध्ये थोडासा चेंजेस होत असतात. ओके. सो याच कॉलेजेसचं आपण जर बघितलं, तर याच्यामध्ये नॉर्मली 13K पर्यंत फीज ही आहे. समजा आय-एल-एस लॉ कॉलेज हे मला सिलेक्ट करायचे आहे, तर मी पुणेची युनिव्हर्सिटी यामध्ये सिलेक्ट करेन. सर्च ऑप्शनला क्लिक करेन आणि सर्च ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे. ती दिसल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये काय चेक करायचं आहे सेम त्यांचे जे काही सोसायटी नेम्स वगैरे जे काही आहे, ते तुम्हाला चेक करायचं आहे. ओके. कॉलेजचं टायमिंग वगैरे दिलेलं आहे. याची जर आपण नॅक रीडिंग बघितलं तर ए आहे. ओके. आणि याची व्हॅलिडिटी 2024 पर्यंत होती. आता पुढे जे काही आहे ते अपडेट होऊन जाईल. फॅकल्टी डिटेल्स, व्हिजिटिंग फॅसिलिटी, फॅकल्टी काउंट हे सर्व तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. यामध्ये हॉस्टेल फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे. ओके. मेन जे विद्यार्थ्यांचा कन्सर्न असतो, की सर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का? तर या कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटी आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, नेक्स्ट जी इन्फॉर्मेशन आहे, जी महत्त्वाची आहे आपल्यासाठी, की यामध्ये इंटेक सीट्स किती आहेत? तर 160 इंटेक सीट्स आहेत आणि ह्या गव्हर्नमेंट एडेड आहे. आणि याची ट्युशन फी जर किंवा आपण नॉर्मल जर फी जर याची टोटल बघितली, तर 41,375 ही फीज आहे. पण यामध्ये पण काही चेंजेस असणार आहेत. त्यानुसारच तुम्हाला ॲडमिशनला जायचं आहे, ज्यावेळी तुमचे ॲडमिशन म्हणजे कॉलेज अलॉटमेंट होईल तेव्हा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायची आहे. तुमची कॉलेजची फीज किती आहे? त्यानंतर तुमचे ग्रेडिंग किती आहे? नॅकची ग्रेडिंग किती आहे? टोटल इंटेक सीट्स म्हणजे जे एवढ्या सीटला हे ॲडमिशन होणार आहेत आणि बाकीच्या ज्या सीट्स असतील त्या अनएडेडमध्ये जातील. कारण की आय-एल-एसमध्ये एडेड आणि अनएडेड दोन्ही कॉलेजेस त्यामध्ये आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा. अशाच पद्धतीची इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन येत असतो. ठीक आहे. थँक सो मच.